हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जनजीवन प्राधिकरण ऍक्ट 2025 ची रिक्रुटमेंट आहे. त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. तर त्यासाठी आज आपण टॉपिक 3 महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्ट्रक्चर याच्याबद्दल एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही सिरीज जी आहे ही टिल एक्झाम पर्यंत स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. तसंच बघा, जनरल नॉलेजची जीके जीएस ऑल टॉपिक 1 लाइनर पीडीएफ अवेलेबल आहे, अपडेटेड आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. दोन्ही लँग्वेज मध्ये आहे, इंग्लिश आणि मराठी मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्ट्रक्चरचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, हु अपॉइंट द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचा राज्यपाल कोण नेमतो? तर बघा, ऑप्शन आहे चीफ मिनिस्टर, प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट ऑफ इंडिया अँड चीफ जस्टिस. तो करेक्ट आन्सर आहे. तो आन्सर आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके. Means the governor as a constitutional head of state, it is appointed by the president of the India of the 5-year term. Next, second, how many members are there in the Maharashtra Legislative Assembly? महाराष्ट्र विधानसभेत एकूण किती सदस्य आहेत? तर बघा, ऑप्शन आहे 288, 300, 320, 250. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 288. ओके. द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंबली हॅज 288 directly elected member representing constituencies. Next, third, which city hosts the winter session of Maharashtra Legislative Assembly? महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरवले जाते? तर बघा, ऑप्शन आहे मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, नागपूर. Nagpur hosts the winter session to maintain regional balance while Mumbai hosts other session. Next, fourth, what is the tenure of member of the Maharashtra Legislative Council? महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती आहे? तर बघा, ऑप्शन आहे 5 इयर, 6 इयर, 4 इयर्स, 3 इयर्स. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, 6 इयर. द मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हॅव 6 इयर टर्म विथ 1/3 retiring every 2 years. Next, fifth, who is the head of Maharashtra Government Executive? महाराष्ट्र सरकारच्या कार्यकारी प्रमुख कोण आहे? तर बघा, ऑप्शन आहे गव्हर्नर, चीफ मिनिस्टर, स्पीकर, मिनिस्टर ऑफ स्टेट. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री. बिकॉज द चीफ मिनिस्टर एक्सरसाइज रियल एक्झिक्युटिव्ह पॉवर while the governor role in largely ceremonial. Next, sixth, what is the minimum age to contest election to the Maharashtra Legislative Assembly? महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी किमान वय किती असावे लागते? तर बघा, ऑप्शन आहे 21, 18, 25, 30. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 25. A candidate must be at least 25 years old to contest assembly election. Next, seventh, the Maharashtra Public Service Commission means MPSC was constituted under which article of the Constitution? महाराष्ट्र लोकसेवा आयोग संविधानाच्या कोणत्या कलमान्वये स्थापन झाला? तर बघा, ऑप्शन आहे 315, 320, 370, 356. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 315. आर्टिकल 315 प्रोवाइड फॉर द क्रिएशन ऑफ द स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन लाईक MPSC. नेक्स्ट, 8, हु प्रिसाइड्स ओव्हर द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल? महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्पीकर, चेअरमॅन, गव्हर्नर, चीफ मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, चेअरमॅन मीन्स अध्यक्ष. द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इज प्रिस्क्राइब बाय द ओव्हर चेअरमॅन इलेक्टेड बाय इट्स मेंबर. नेक्स्ट, 9th, द पॉवर ऑफ समन द महाराष्ट्र स्टेट लेजिस्लेचर रिसेट विथ हुम? महाराष्ट्र विधानमंडळ बोलवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर बघा, ऑप्शन आहे चीफ मिनिस्टर, स्पीकर, गव्हर्नर, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, गव्हर्नर, राज्यपाल. द गव्हर्नर समन्स सेशन ऑफ द स्टेट लेजिस्लेचर अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स. नेक्स्ट, 10th, विच बॉडी ऍडवाइज द गव्हर्नर ऑन द अपॉइंटमेंट ऑफ चीफ मिनिस्टर? मुख्यमंत्र्याची नेमणूक करताना राज्यपालाला कोण सल्ला देते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लेजिस्लेचर, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, कॅबिनेट, नो ऍडवायझरी बॉडी. गव्हर्नर डिसाइड बेस्ड ऑन मेजॉरिटी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ,
नो ऍडवायझरी बॉडी, गव्हर्नर डिसाइड्स बेस्ड ऑन मेजॉरिटी, कोणताही सल्लागार मंडळ नाही, बहुमत पाहून निर्णय घेतला जातो. बिकॉज द गव्हर्नर अपॉइंट द चीफ मिनिस्टर बेस्ड ऑन मेजॉरिटी इन द असेंब्ली. नेक्स्ट 11, हाऊ इज द लीडर ऑफ अपोजिशन इन महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली चूज, विरोधी पक्ष नेतेची निवड महाराष्ट्र विधानसभेत कशी केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॉमिनेटेड बाय गव्हर्नर, सेकंड इलेक्टेड बाय अपोजिशन मेंबर, थर्ड अपॉइंटेड बाय चीफ मिनिस्टर अँड फोर्थ अपॉइंटेड बाय स्पीकर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इलेक्टेड बाय अपोजिशन मेंबर, विरोधी सदस्याकडून निवडले जाते. अपोजिशन मेंबर्स इलेक्टेड देअर लीडर इन द असेंब्ली. नेक्स्ट 12th, विच ऍक्ट लीड टू द क्रिएशन ऑफ महाराष्ट्र स्टेट, महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी कोणता कायदा केला गेला. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1956, सेकंड बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960, थर्ड महाराष्ट्र स्टेट फॉर्मेशन ऍक्ट 1960 अँड नन ऑफ दिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960, बॉम्बे पुनर्गठन कायदा 1960. बिकॉज द महाराष्ट्र वॉज फॉर्म ऑन May 1st, 1960 बेस्ड ऑन लिस्टिंगिश रिऑर्गनायझेशन. तसंच बघा मेकॅनिकलची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे प्रोफेशनल नॉलेजची, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज दिलेले आहे. 49 चॅप्टर 370 टॉपिक 4500 प्लस एमसीक्यूज आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ओके. नेक्स्ट 13 नंबर, हाऊ मेनी टोटल मेंबर्स आर देअर इन द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे. तर बघा ऑप्शन आहे 78, 65, 88 अँड 100. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 78. महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कन्सिस्ट ऑफ 78 मेंबर्स. ओके. नेक्स्ट 14, व्हॉट प्रोपोर्शन ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मेंबर्स आर इलेक्टेड बाय द लोकल बॉडीज, विधान परिषदेतील सदस्यापैकी किती स्थानिक स्वराज्य संस्था निवडतात. ओके. तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ फर्स्ट 1/3, 1/2, बरोबर आहे 1/4 अँड 2/3. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 1/3, 1/3. बिकॉज 1/3 ऑफ द काउन्सिल मेंबर आर इलेक्टेड बाय म्युनिसिपॅलिटीज अँड पंचायत. ओके. नेक्स्ट 15, who is the chief advisor of the governor of महाराष्ट्र. ओके. महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्य सल्लागार कोण आहे. तर बघा ऑप्शन आहे चीफ मिनिस्टर, देन स्पीकर, थर्ड चीफ सेक्रेटरी अँड कॅबिनेट सेक्रेटरी. ओके. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट चीफ मिनिस्टर. ओके. मीन्स मुख्यमंत्री. द गव्हर्नर ऍक्ट ॲज अ ऍडवाइस ऑफ द चीफ मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. नेक्स्ट 16, which body conduct the recruitment examination for government services in महाराष्ट्र, महाराष्ट्रातील शासकीय सेवासाठी भरती परीक्षा कोण घेते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट यूपीएससी, एसएससी, एमपीएससी, आयबीपीएस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एमपीएससी, महाराष्ट्र लोक सेवा आयोग. बिकॉज महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कंडक्ट एक्झाम फॉर स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस. Next 17, what is the maximum delay the legislative council can impose on an ordinary bill, सामान्य विधेयकावर विधान परिषद जास्तीत जास्त किती विलंब लावू शकते. बघा ऑप्शन आहे 1 month, 3 month, 6 month, 4 month. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 6 month. द काउन्सिल कॅन डिले अ नॉन मनी बिल फॉर अप टू 6 month but cannot reject it permanently. Next 8, who exercise the power to dissolve the Maharashtra Legislative Assembly. ओके. महाराष्ट्र विधानसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार कोण वापरतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चीफ मिनिस्टर, सेकंड गव्हर्नर, थर्ड प्रेसिडेंट अँड स्पीकर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड गव्हर्नर. बिकॉज गव्हर्नर डिसॉल्व असेंब्ली ऑन द ऍडवाइस ऑफ चीफ मिनिस्टर. ओके. नेक्स्ट 19, the Maharashtra Administrative Tribunal was established on which date. Okay. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकाऱ्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली. ठीक आहे. तर बघा ऑप्शन आहे जुलै 8, 1991, सेकंड जुलै 22, 1988, एप्रिल 22, 1988, त्याच्यानंतर
March 1st 2017. The correct answer आहे इथे फर्स्ट जुलै 8 1991, 8 जुलै 1991, because it was established for speedy resolution of service related dispute of the government employee. Next, 20. Which of the following member has the power to nominate member to Maharashtra Legislative Council? खालीलपैकी कोणत्या सदस्याला विधान परिषदेतील सदस्य नेमण्याचा अधिकार आहे? बघा ऑप्शन आहे चीफ मिनिस्टर, गव्हर्नर, स्पीकर, नन. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, गव्हर्नर मीन्स राज्यपाल, बिकॉज द गव्हर्नर नॉमिनेट 1/6 ऑफ काउन्सिल मेंबर फ्रॉम डिस्टिंग्विश पर्सन इन लिटरेचर, सायन्स अँड सोशल सर्व्हिस. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, अकाउंट सर्व पीडीएफ अवेलेबल आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा. तर ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.